हां ठेव. गाईज आता मी चालले आरतीला. झाली का काय? नाही. अरे काले ही बघ तीच बोलू कोणतरी वलकीची वाटते. मनूला पण आणायची ना चोरीला मग. दर्शन घेऊन गर्दी आहे. बघायला कुठं आम्ही आरतीला अँड आज रिटर्न आम्ही वरती जाणार आहोत. सो चला आपण भेटू तिथे. गाईज तुला पूजा पण करायला होतं सर्व. मी साईबाबांचा फोटो आणलाय ना. पारूच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुझी ऍडव्हर्टायझिंग आम्ही करायची. पुढच्यांना सांगा. गर्दी अरे तुझी स्नॅप नाही काढलं. पाची बस भरले. आम्ही आता निघले आहोत घरी जायला. भरती आता ही भरली ना, हिला सोडतील. आता बसमध्ये बसले आहोत. आता बस सुटणार. एक बस गेली मोर. एक सेकंड अजून 3-4. चला आता भेटू डायरेक्ट घरात. पालखी आल्या नाचायला नको. आमची गँग सगळी चालली आहे. घर आपले आपले. बाहेर मी पारू. आता ते पाणी नाही घेतलंस ना. येते आतमध्ये आणि डायरेक्ट फोटो जवळ जा. चंदा का गाईज तर मी मामासोबत चालल्या चायनीज बेल खायला. सो चला. माझी चायनीज बेल आलेली आहे. बघा मामाला
मला घे. मामा खात आहे, मी नाही खात आहे. बाबांनी बघून मला शिवाय घालू दे. कशी कामं करत लावले यांनी. आमचा यशचा मैदान. गाड्या लागल्या सगळ्या. हा इथंच मामा मागवलेला. काय मामा का बोलता? लॉक नाही केले. आमची याची मौल्या या बसता. हिला बघा उद्या सुट्टी हॉलिडे. हा माझ्यावर टाकून राहिलेला आहे. आपण म्हणजे उद्या तू तिची झोप मोड करशील. तुला उद्या पाठवून मी 10 वाजता बाहेर पाडून तिला. 6 वाजता पाठवून. चलो गाईज बाय. आता मी चालले झोपायला. गाईज हे बघा मी त्यान प्रिंट आणून अय मला वाटलं कॅडबरी जेवून चालले एवढे रातचा म्हणून मी व्हिडिओ चालू केली. बोल किती पर्सेंटेज आणणार आहेस? सांग कधी येतील. हिनी स्वतःची डोक्याचा पुसला ना माझ्या डोक्याला. तुझ्या हिच्यासोबत सर्व पण म्हणू फ्रेंडशिपचं सवाल विचार कर. अभ्यास बडे बडे बाते वडापाव खाते. टाकणार म्हणून तर वडापाव खाते. झोप जा. बोलण्यावरून समजते काय नाही होणार. बोलण्यावरून समजते. तिला घेऊन जरी गेली तिला सोड घाबरते तू. मी नाही गुन्हा घाबरत. जाऊन दाखव. बाय चले बाळू बाय म्हणू. तू तुझी गुण मैत्रीण आली. तुझा आवाज ऐकूनच घाबरली म्हणजे समजून जा कशी आहे. बाय बाय. उद्या भेटू. बाय गाईज. आमची रात्रीचे गॉसिप मनूला सतवायचा. आमचे म्हणजे मी नाही यावी. मारला काय बोलत पण नाही. आमच्या ताईने आम्हाला मारला असं ना आम्ही मारला. पहिला माहिती कधी झाला? आता 2005 ला. पहिला कोरोना आता रिसेंटली होऊन गेला. अय मी माझं नशीब ना सगळीकडे चांगलं असतं माहितीये दादा. मी 10th पण कोरोना पास आहोत.
आणि 12 ची बोर्ड मी कोरोना पास बाबू पण कोरोना. 12 झाले ना हा मग 12वीच्या एक्झामला नुसती थरथर कापत होतो. ए ते पाठवलंस का व्हिडिओ? 12वीला किती भेटले तुला? सायन्स मधून घे. 60 हा नाही कॉमर्स किती 62 62 जाऊन दे म्यूट करायला लागेल. ठीक आहे ना. गाई बिचारी मनू तिला सगळी जाम काही बोलतात. तिची फिलिंग्स मी समजू शकता बिकॉज मी पण 10वी दिले अँड तिचा 10वीचा पेपर नाही तिला सगळी काय बोलतात. माय गॉड यार गाईच यो दादा आहे ना बोलतं का 10वी नापास झाली तर तुझा बापूस तुला बाथरूम साफ करायला लावल. सकाळी 4 वाजल्यापासून 4 ते 7 काय करणार? त्यानंतर काय बाथरूम मध्ये करणार? जाऊन बसला तू. हा, एक ते तीन तास. अभ्यास करायचा. दिवसभर केलेला अभ्यास. तू कितवीला आहेस? हा. पान असं आणि यो मनूचा भाव झोप आहे. तो पण तिची मजा घेते. खिडकीतून गेला असं आहे हा. ना. कोणी विचारलं पेपर कसा आला? दरवाज्यात आला, खिडकीत नाही गेला. ती लरच तरी नाही मला असं कोण बोलत तर मी पटापट लरीन. फोटो जाऊ दाखवते. दे, दोनदा हलते चालेल. म्हणजे इथल्या 17 नंबरचा फॉर्म दुसऱ्यांदा पास आहोत. बिचारी गाई जाऊन दे मनू पास होशील. हे निल्या चांगला होतो की जा अभ्यास कर जरा. अरे कसली पास होईल आणि नाही झाली तर चल, लावतो चॅलेंज. शपथ मला पण चॅलेंज मध्ये इन्व्हाइट करा. पास होणार आणि पास झाली तर फेल झाली तर तू बोलतोस काय फेल झाली तर मी तुझ्या बोलते तोंडात खूप पडेल. याला गाईज याला बघा मला फोटो आता एअरड्रॉप करायला आता याला टाइम भेटले. विजा कया फिरत ओ माय गॉड जाम रास मजा केले. कोणी सवरी नसेल केली. आय भरलीची बस. चला गाईज आता मी आता आले एअरड्रॉप करायला फोटो. जाम पण परागने अजूनपर्यंत मला लोगो दिलेला नाही आणि परागला कुठचा लोगो मिळून फिरवत होता. मला बोलतो बघतो म्हणून. सॉरी बोलू नको. मला पण नाही दिला गाईज मला पण नाही दिला. ओय काय लेट काही नाही लेट गाईज आता लोगो साठी भांडण चालले. गाईज लोगो नाही तर पैसे परत मला पाहिजे पुढच्या वर्षी घेऊन टाक. मला पण ज्यांनी बनवले त्याला मला पैसे घेऊन बनव. अवरी सिन्सिअरपणाशी बोलताय. या वर्षीचा पाहिजे मला. ज्यांच्या झाल्यात त्यांच्याकडून घेऊन ये. मला नाही माहिती. हा मला दे. आणि मला ह्याचा नको. तुझ्याकडे आहे माझ्याकडे नाही. कट्टी मग कट्टी. तुझ्याकडे आपला आहे कोणता आहे? आपला आहे ना टीव्ही चला गाईज आता मी जरा फोटो घेतो. तो पण ढापली. बाय करा. चला कचरा टाकायला चालली. गाईज तुम्हाला ना मी माझी फ्रीज दाखवतो. मिनी फ्रीज तिच्यात मी खाऊ सगळा सजवून ठेवतो. बट मी तुम्हाला ना देणार गाईज. माझे गोल्डींना बघा. हे गोल्डीजन मीन्स सोना. ओके आणि ये पापलेट ये पिंकी अँड मी सगळ्यांची नावं ठेवली ना गाईज म्हणून सांगता. ये छोटू ये पिंकीयन अँड हे थोडे ब्लॅक गोल्डीजन बिकॉज त्यांना थोडं ब्लॅक खाणं म्हणून. अँड एक कालू होता तो चिपकत राहायचा सगळीकडे. तो जरा लपले काहीतरी असंच समजा. बिकॉज काही नाही
कारण माझी चिंबोरी त्याचे फांगड्या बघा. आय मीन डुक्का. चला बाय गोल्डीज, बाय. काही ते मला सोडायला आले. बाय. हां चला माझी ट्रेन आली. मी चालले होता भिवंडीला. सो हाय गाईज, कसे वाटले तुम्हाला आपले 5 डेजचे 5 व्लॉग्स. आय होप तुम्हाला पटले असतील. पटायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती जसं मला टाईम भेटला ना तसं मी शूट केले. बिकॉज पालखीन माहिती आहे ना असं टाईम भेटत नाही. चार्जिंग तर माझी आवडी फटाफट खपायची ना तर आणि चार्जिंग करायला पण जास्त भेटायचं नाही. म्हणजे भेटायचं असं नाही का नाही, मला चार्जिंगसाठी टेन्शन नव्हता. बट तरी मी खपायची ना अशी चालताना थोडी कोण बी माझा मोबाईल चार्जिंग करून देईल असं तर नाही ना. माहिती आहे पालखी माझ्यासाठी अनएक्सपेक्टेशनचे बाहेर होती. म्हणजे मी काही बोलूच नाही का शब्द नाही ते पालखीला बोलायला. मी म्हणजे राज खुशावर आवरी खुश आहो ना मी पालखी म्हणून आवरी खुश होती. तुम्ही बघू शकता म्हणजे ब्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला माहीत 4th डे तर माझ्यासाठी जाम खास. जाम चिठ्ठ्यांचा डब्बा. त्या चिठ्ठ्यांच्या डब्यातली चिठ्ठी एक ते चिठ्ठीन माझं नाव. माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड आहे. हाय म्हणजे मी राज खुश आहो. मी मुंबईची माझी पालखी ह्याच्याने म्हणजे मी रास ब्लेसेड आहे ते पालखीपासून. जाम म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही बोलायला काही. तर मी दरवर्षीच जाणार आहे. तुम्ही पण या. जी कोण पालखीला नसती आली त्यावेळी पण या. माहिती तुम्हाला बरेच लोकांनी म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आणि त्यांनी मेसेज असा केला म्हणा क नेक्स्ट टाईम म्हणजे तुमची पालखी चालली ना तेव्हा आम्हाला सांग, आम्हाला मेसेज कर का आमची पालखी चालली म्हणून आम्ही पण येऊ तुमच्या पालखीतून. त्यांना म्हणजे जाम माझे ब्लॉग बघले ना त्यावेळी तर ते कवरी मज्जा केली ना. तुमच्या पालखीला कवरी मज्जा असते. मज्जा असतं आणि कायमच रेल. तुम्ही पण या नेक्स्ट टाईम. सो कसं वाटले तुम्हाला आपले ब्लॉग आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड वेट कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.